आज जर तू हार मानलीस तर तुझ्या मुलांचं भविष्य कोण उभं करणार? तुझ्या थकव्यापेक्षा तुझ्या मुलांची स्वप्न मोठी आहेत बाळा. आज तू थकला आहेस ना? मनाने हरल्यासारखं वाटतंय. कितीही प्रयत्न केले तरी काहीतरी कमी पडतंय असं वाटतंय. पण जरा थांब, डोळे मिट आणि स्वतःला एक प्रश्न विचार, मी कोणासाठी लढतोय? उत्तर लगेच येईल, तुझी मुलं. एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक साधा माणूस राहत होता. घरात पत्नी, 2 लहान मुलं आणि खूप मोठी स्वप्न. पण जीवन मात्र खूप कठीण होतं. दिवसभर मेहनत करूनही हातात काहीच राहत नव्हतं. कधी काम मिळायचं, कधी नाही. कधी पोटभर जेवण तर कधी उपाशी झोप. एक दिवस असा आला, गोविंद पूर्णपणे तुटला. रात्री उशिरा तो घराच्या बाहेर बसला होता. डोळ्यात पाणी, मनात हार. तो म्हणाला, देवा, आता नाही जमणार मला. मी हरलो. तेवढ्यात त्याच्या घरातून मुलांचा आवाज आला. तो मागे वळून पाहतो. 2 लहान डोळे त्याच्याकडे आशेने पाहत होते. त्या डोळ्यांमध्ये एकच प्रश्न होता, तू आमच्यासाठी उभा राहणार ना? त्या क्षणी काहीतरी बदललं. गोविंद उठला. तो म्हणाला, मी हरू शकत नाही, कारण माझ्या मागे माझं कारण उभं आहे, माझी मुलं. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. अंधारात एक प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशातून एक शांत, सामर्थ्यवान आवाज, घाबरू नकोस. स्वामी समर्थ त्याच्या समोर उभे होते. स्वामी म्हणाले, तू थकलास हे मला कळतं, पण लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक अश्रूवर तुझ्या मुलांचं भविष्य उभं आहे. स्वामींचं पहिलं मार्गदर्शन, स्वतःची काळजी घे. स्वामी म्हणाले, तू जर स्वतःला हरवलंस तर तुझ्या मुलांना कोण उभं करणार? गोविंद विचारात पडला. तो रोज काम करायचा, पण स्वतःसाठी कधीच वेळ देत नव्हता, ना शरीरासाठी ना मनासाठी. स्वामी म्हणाले, शक्तीशिवाय संघर्ष होत नाही आणि शांत मनाशिवाय योग्य निर्णय घेतले जात नाहीत. त्या दिवसापासून गोविंद रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढू लागला. प्रार्थना करू लागला, मन शांत करू लागला. दुसरं मार्गदर्शन, नकारात्मक सवयी सोड. गोविंदला एक वाईट सवय होती. कधी कधी तो निराश झाला की दारू पिऊ लागायचा. स्वामी म्हणाले, तू ज्या गोष्टीतून पळतोस तीच गोष्ट तुझ्या मुलांचं भविष्य नष्ट करते. गोविंदला जाणवलं, तो स्वतःला कमकुवत करत होता. त्या दिवशी त्याने ठरवलं, आजपासून कोणतीही वाईट सवय नाही. तिसरं मार्गदर्शन, मुलांसाठी मजबूत राहा. स्वामी म्हणाले, तुझं धैर्य म्हणजे त्यांचा आत्मविश्वास आहे. तू जर संकटात शांत राहिलास तर ते आयुष्यात कधीच घाबरणार नाहीत. गोविंदने हे मनात ठेवलं. कितीही अडचण आली तरी तो हसत राहू लागला, लढत राहू लागला. त्याच्या मुलांनी पाहिलं, आपले बाबा कधी हार मानत नाहीत. चौथं मार्गदर्शन, देवावर विश्वास ठेव. स्वामी म्हणाले, तू प्रयत्न कर, बाकी मी पाहतो. गोविंद रोज स्वामींचं नाव घ्यायला लागला, जय जय स्वामी समर्थ. हळूहळू बदल दिसू लागले. त्याला नियमित काम मिळायला लागलं. घरात आनंद वाढू लागला. मुलं हसायला लागली. कथेचा महत्वाचा बदलणारा टप्पा. एक दिवस गोविंदाचा मोठा मुलगा शाळेतून आला. तो म्हणाला, बाबा, मी मोठा झाल्यावर तुमच्यासारखा धाडसी बनणार. गोविंदच्या डोळ्यात पाणी आलं. तो समजला, मी जे करतोय ते फक्त माझ्यासाठी नाही, त्यांच्या भविष्यासाठी आहे. खरं सत्य, तुझं आयुष्य फक्त तुझं नाही. तुझं प्रत्येक पाऊल, तुझं प्रत्येक निर्णय, तुझं प्रत्येक संघर्ष, हे सगळं तुझ्या मुलांचं भविष्य घडवतं. स्वामींचा संदेश, बाळा, थकलास तर थोडा वेळ विश्रांती घे, पण हार मानू नकोस, कारण तुझ्या मागे 2 डोळे आहेत जे तुला हिरो समजतात. आजपासून स्वतःला वचन दे, मी मजबूत राहीन, वाईट सवयी सोडेन, माझ्या मुलांसाठी उभा राहीन आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवीन. तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.